समारोपाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर हे कार्यकर्ते संतप्त झाले, विधान भवनाच्या दिशेने चालून येऊ लागले। पोलिसांनी बॅरिकेड्स टाकून या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र 2 बॅरिकेड्स ओलांडून हे कार्यकर्ते 3ऱ्या बॅरिकेड्स पर्यंत पोहोचले। 0 माईलच्या पॉइंट जवळ पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना सध्या अडवले। बऱ्याचशा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। रोहित पवार यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र रोहित पवार यांनी पोलिसांच्या गाडीजवळ ठिय्या मांडलाय। पोलीस सध्या त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात। कार्यकर्ते मात्र आजूबाजूला संतप्त असलेले पाहायला मिळतात। नागपूरमधली दृश्य पुन्हा एकदा रजतकडे जाऊयात। रजत, शक्य नाही सर, थांबा की आम्ही काय शक्य नाही। थांब रे बाबा, इथे धक्का मला धक्का येते रे, मी थोडी धक्का मला। रोहित पवार हे कदाचित माध्यमांशी बोलतायत, पण गर्दी इतकी प्रचंड आहे की माध्यमांच्या प्रतिनिधींना आणि कॅमेरामन्सना रोहित पवार यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य होत नाहीये। कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत, पोलीस मोठ्या संख्येने आहेत, प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनादरम्यान रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेचा समारोप आज होतोय। मात्र या यात्रेचा समारोपाचा कार्यक्रम झाल्यानंतर कार्यकर्ते संतप्त झालेत आणि या संतापाला कारण ठरलंय ते आमचं निवेदन घ्यायला कुणीही सरकारकडनं जबाबदार व्यक्ती येत नाही, हा रोहित पवार यांचा आरोप। आणि कुणीही आलं नाही तर आम्ही विधिमंडळाकडे येऊ असं म्हणत रोहित पवार आणि त्यांचे कार्यकर्ते कार्यक्रम संपताच विधान भवनाच्या दिशेने चालू लागले। पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र हे कार्यकर्ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। सध्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, रोहित पवार यांनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे। काही वेळापूर्वी पोलिसांनी रोहित पवार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रचंड धक्काबुक्की, गोंधळाचं वातावरण विधान भवनाच्या बाहेरच्या आवारामध्ये सध्या पाहायला मिळते। बरेच कार्यकर्ते पोलिसांच्या समोर आणि रोहित पवार यांच्या सोबत इथे ठिय्या मांडून बसलेले पाहायला मिळतात। पोलिसांची एक मोठी कुमक सध्या तैनात करण्यात आलेली आहे संपूर्ण परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी। मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना काही इजा होऊ नये असा बहुधा प्रयत्न रोहित पवार यांचा दिसतोय। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या विधान भवनाबाहेरची ही आत्ताची दृश्य आहेत। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही मिनिटांपासून सुरू असलेला संघर्ष अजूनही संपलेला नाही, कारण रोहित पवार यांना पोलिसांनी अजून ताब्यात घेतलेला नाहीये आणि प्रचंड मोठी गर्दी सध्या विधान भवनाच्या बाहेर पाहायला मिळते। 0 माईल पॉइंट जवळचा हा सगळा परिसर आहे, जिथे पोलीस रोहित पवार यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात। रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली होती, युवकांच्या किंवा महाराष्ट्रातल्या अनेक मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात आली होती आणि सध्या इथे पुन्हा एकदा रोहित पवार यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। रजतकडे जाऊयात आपण पुन्हा एकदा। रजत, कविता आता पोलीस पूर्ण शक्तीपणाला लावून जे कार्यकर्ते जे ठिय्या मांडून बसलेले होते त्यांना उचलून व्हॅन मध्ये अक्षरशः कोंबतायत आणि आता पोलिसांनी कुठेतरी शक्तीचा बळाचा वापर करणं सुरू केलेला दिसतंय। अजूनही दुसरी जी व्हॅन आहे त्याच्याजवळ रोहित पवार ठिय्या मांडून बसलेले आहे, मात्र त्यांच्या अवतीभोवती जे कार्यकर्ते बसले होते आधी पोलीस त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत आहे आणि काही कार्यकर्त्यांना एका दुसऱ्या व्हॅनमध्ये बसवलं जात आहे। मात्र रोहित पवार जे आहेत ते अजूनही एका व्हॅनच्या समोर ठिय्या मांडून बसलेले आहे। त्यांना पोलीस अधिकारी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र अजूनही रोहित पवार तिथून उठलेले नाही। वातावरण काहीसं बदललेलं दिसतंय। मगापासून पोलीस कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते, मात्र आता पोलिसांनी कार्यकर्त्यांना जबरदस्तीनं गाडीमध्ये टाकायला सुरुवात केल्याची ही दृश्य दिसतात आणि आता रोहित पवार यांनाही पोलीस ताब्यात घेतील अशी शक्यता दिसते। मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। युवा संघर्ष यात्रेचा जो मोर्चा विधान भवनाकडे वळवला होता तो तर पोलिसांनी अडवलाय आणि त्यानंतर आता अनेक कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेतात। रोहित पवार यांनी ही युवा संघर्ष यात्रा काढली होती, जिचा आज समारोप नागपूरमध्ये झाला। युवकांच्या, महाराष्ट्रभरातील विविध घटकांच्या विविध मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात आली होती। पायी यात्रा होती, गेले जवळपास 2 महिने ही यात्रा महाराष्ट्रामध्ये फिरत होती आणि त्यानंतर कविता रोहित पवार यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय, त्यांना उचलून आता व्हॅनच्या दिशेने नेलं जात आहे। कार्यकर्ते हाताची एक साखळी बनवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र पोलिसांनी
ज्या व्हॅनच्या समोर रोहित पवार बसलेले होते तिथून त्यांना उचललेला आहे आणि दुसऱ्या व्हॅनमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्यकर्ते अजूनही रोहित पवारांच्या आजूबाजूला कडे करून त्यांना पोलीस ताब्यात घेऊ शकणार नाही याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एक प्रचंड मोठा संघर्ष या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. युवा संघर्ष यात्रा होती, त्याची आज सांगता होती आणि सभेमध्ये ज्या अर्थी 2 वेळेला रोहित पवार यांनी इशारा दिलेला होता की आम्ही विधिमंडळाच्या दिशेने जाऊ, कदाचित काही अंशी रोहित पवार सोबत आलेले जे कार्यकर्ते आहेत ते हे ठरवून आले होते का असा प्रश्नही निर्माण होतो. मात्र सध्या तरी पोलिसांना महत प्रयत्न करावे लागत आहे की या ठिकाणी कुठलीही दुर्दैवी घटना होणार नाही आणि सगळ्यांना ताब्यात घेण्यामध्ये त्यांना यश येईल. सध्या एक व्हॅन जी आहे ती इथून रवाना करण्यात आलेली आहे आणि दुसरी व्हॅन जी आहे ती पण ज्यामध्ये कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे ती व्हॅन इथून निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा पद्धतीने 2 व्हॅन्समध्ये भरून कार्यकर्त्यांना नेण्यात आलेलं आहे. पाठीमागे गर्दीमध्ये 2 व्हॅन्स महिला कार्यकर्त्या आणि काही तरुण कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर भरून उभी आहे. ती समोर जाऊ शकत नाही कारण त्याच्या समोर रोहित पवार आणि त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते जे आहेत त्यांची गर्दी आहे. रोहित पवार पुन्हा एकदा या ठिकाणी जमिनीवर बसलेले आहेत. शेतकऱ्याचे, युवांचे, स्पर्धा परीक्षेचे, बेरोजगारीचे, महिला सुरक्षतेचे, आरोग्याचे हे प्रश्न सोडवा, त्याबद्दल चर्चा करू, बोलूया. पण काय अहंकार आहे यांना. तहसीलदारला पाठवतात, या शहराच्या भाजपच्या अध्यक्षाला पाठवतात. मग तुम्हाला काय म्हणायचंय? एकनाथ शिंदेला काय ताकद नाही? मुख्यमंत्री आहेत ना. अहो, आमदाराचं जे ऐकत नसतील तर गरीबाचं कधी ऐकतील? पंचनामे झालेत का आतापर्यंत? आता आम्ही म्हणतोय 1000 रुपये. पकड झाला. कविता, रजत तुमचा आवाज येतोय, बोला. फ्रेम ठेव, अतुल फ्रेम ठेव. कविता, रोहित पवारांनी प्रसार माध्यमांशी 2-4 वाक्य बोलले. मात्र त्याच्यानंतर आता ज्या ठिकाणी 3ऱ्या वेळेला ते व्हॅनच्या समोर ठिय्या मांडून बसलेले होते, आता पोलिसांनी त्यांच्या अवतीभोवतीच्या कार्यकर्त्यांना तिथून उचलायला सुरुवात केलेली आहे. मात्र जेव्हा जेव्हा पोलीस कार्यकर्त्यांना, जे अवतीभोवती बसलेले कार्यकर्ते त्यांना उचलण्याचा प्रयत्न करतात, हे कार्यकर्ते हातांची गुंफण घालून साखळी तयार करतात आणि त्यामुळे एका कार्यकर्त्याला तिथून उचलणं आणि ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनपर्यंत नेणं पोलिसांना कठीण जात आहे. त्यामुळे हळूहळू परिस्थिती जी आहे ती आणखी तणावग्रस्त होत चाललेली आहे. त्यामुळे पोलीस किती वेळ अशाच पद्धतीने कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील. तसं पाहिलं तर अधिवेशन सुरू आहे. पोलिसांनी प्रचंड संयमाची भूमिका जी आहे ती इथे घेतलेली आहे. आता या ठिकाणी SRPF आणि पोलीस आलेले आहेत आणि मीडियाचे कॅमेराजलाही काहीसा मागे ते जायला सांगतायत. त्यामुळे पुढील काही क्षणामध्ये नक्कीच पोलीस जे आहेत ते वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न करून हा आंदोलन संपुष्टात यावं याचे प्रयत्न करू शकतात. आता जी दृश्य दिसतात ती रोहित पवार जिथे बसलेले आहेत त्याभोवती पोलिसांनी घेराव घालायला सुरुवात केली आहे, अशी दृश्य दिसत आहेत. नक्कीच त्यांच्या चारी बाजूला जिथे ते रोहित पवार बसलेले आहे पोलिसांनी एक कळं तयार केलेला आहे आणि वरिष्ठ अधिकारी पुन्हा स्वतः DCP राहुल मदने आणि जे इतर DCP आणि या ठिकाणी तैनात असलेले अधिकारी आहेत ते या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी पोलीस
कार्यकर्त्यांना आवरण्याऐवजी मीडियालाच आवरण्यामध्ये आपली शक्ती लावताना दिसत आहेत. तर सर्व अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी समजावत आहेत. दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की याच ठिकाणी हे जे दृश्य आहेत, याच ठिकाणी या घेऱ्यामध्ये रोहित पवार बसून आहेत. त्यांच्यासोबत अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख आहेत आणि सगळ्यांनी स्वतःला जमिनीवर अगदी झोपून घेतलेला आहे आणि हातामध्ये एकमेकांचे हात पकडून पोलीस त्यांना त्या ठिकाणातून 5 ते 6 जणच आहेत, मात्र पोलीस त्यांना तिथून उचलू शकणार नाही अशा पद्धतीने ते प्रयत्न करत आहेत. प्रचंड गोंधळाचं वातावरण सध्या विधान भवनाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. रोहित पवार यांना ताब्यात घेण्याचा पोलीस प्रयत्न करतात. गेल्या काही मिनिटांपासून रोहित पवार हे रस्त्यावरच ठिय्या मांडून बसलेत. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांनाच पोलीस एक एक करून ताब्यात घेत आहेत. पुन्हा एकदा रजतकडे जाऊयात. रजत, ते महिला दाखव. कविता, आता या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता महिला कार्यकर्ता तरुणींना ताब्यात घेऊन आता बस जे पोलीस गाडी आहे ती इथून समोर जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आतापर्यंत 3 व्हॅन्स जे आहेत ते रवाना करण्यात आलेले आहेत. रजत, तुम्हाला थोडंसं